अबब वाळू तस्कराचे धाबे दणाणले 40 ब्रास वाळू साठ्यासह 5.5 लाखाचा मुद्देमाल जप्त। तर संगमनेर शहर व तालुक्यात वाळू तस्करांचा सुळसुळाट, महसूल प्रशासन आता ऍक्टिव्ह मोड मध्ये। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार, विशाल न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती महसूल विभागातली। प्रेक्षकांनो, संगमनेर शहर असोत की तालुका, वाळू तस्करीचा जर विचार केला तर कित्येक ब्रास वाळू ही रोज रात्री महसूल अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिचून वाळू तस्कर हे वाळू चोरी करतच असतात आणि याचा पर्यावरणासह नदीकाठच्या स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। महसूल प्रशासन कारवाई करत नाही अशातला भाग नाही, मात्र वेळोवेळी वाळू तस्करी करणाऱ्यावर छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात येतात। मात्र असे असताना देखील वाळू तस्करी थांबत नाही। संगमनेर शहरानजीक असणाऱ्या खांडगाव परिसरात अशीच वाळू तस्करी करणाऱ्या वाळू तस्कराला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून तब्बल 40 ब्रास वाळू साठ्यासह 2 पिकअप वाहने ताब्यात घेऊन तब्बल 6 वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये वाळू तस्कर आरोपी शरद कारभारी गुंजाळ, गणेश बालोडे, सुनील बोराडे, बबलू सातपुते, लहानू बालोडे, निकुंज सुधीर ढोले अशा 6 जणांचा समावेश आहे। या 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर कारवाईमध्ये 2 विना नंबरचे पिकअप, 4 चाकी वाहन तसेच 3500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांचा पंचनामा देखील करण्यात आलेला आहे। वरील 6 आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महसूलचे तलाठी प्रवीण शशीराव ढाके यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटले आहे की खांडगाव येथील प्रवरा नदीपात्रात वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खांडगावच्या ओढ्यात एका पिकअप गाडीतून वाळू चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनात आले। सदर गाडीवाल्याला थांबून गाडीची पाहणी केली असता त्यात अर्धा ब्रास वाळू आढळून आली आणि वाहन चालकाचे नाव निकुंज सुधीर ढोले असल्याचे समजले। वाहन चालकाकडून अधिक माहिती घेतली असता सदर वाळू ही प्रवरा नदीतून भरली असल्याचे सांगितले गेले। त्यामुळे महसूलचे पथक प्रवरा नदी पात्रात गेले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू साठा करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले। हा वाळू साठा वरील 5 आरोपींचा असल्याची माहिती निकुंज सुधीर ढोले यांनी दिली असे तहसील अधिकारी यांचं म्हणणं आहे। तसेच वाळूच्या साठ्याजवळ एक पिकअप वाहन असल्याचे दिसून आले। मात्र कारवाई सुरू असताना नदीपात्रात अंधाराचा फायदा घेत सदर पिकअप चालक निकुंज सुधीर ढोले हा पळून गेला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे। तर वाळू तस्करी करणारे दोन्ही विना नंबर क्रमांकाचे महिंद्रा कंपनीचे पिकअप 4 चाकी वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तब्बल 40 ब्रास वाळू महसूल विभागाच्या ताब्यात पंचनामा करून घेतलेली आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल ठुमरे या करत आहेत। त्यामुळे एकंदरीतच झालेल्या कारवाईमुळे असेच म्हणावे लागेल की महसूल प्रशासन हे आता ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहे, ज्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज NMP संगमनेर।